लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता लक्ष्मीने हरीशची चोरी अगदी रंगेहात पकडलेली असते. लक्ष्मीला हरीशच्या कपड्यामध्ये लॉटरीचं तिकीट सापडलेलं असतं आणि लक्ष्मीने हरीशची चांगलीच कानउघडणी केलेली असते. ती म्हणते की तुमचं बापाचं वय 60 झालं तरी ते कामासाठी धडपडत आहेत आणि तुम्ही इथे मात्र झोपून पडलाय आणि तुम्हाला आयते पैसे हवे आहे. त्यानंतर हरीशला आपण केलेल्या चुकीची जाणीव होते आणि तो लक्ष्मीकडे माफी मागत आहे. तो लक्ष्मीला म्हणतो की आई, माझं चुकलेलं आहे. मी हे कोणत्या परिस्थितीमध्ये वागलेलो आहे ते मला माहीत नाहीये. तर मी आजपासून अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही आणि मला सुद्धा कष्टानेच पैसा कमवायचा आहे. हे ऐकल्यावर लक्ष्मीला थोडंसं बरं वाटतं. इकडे आनंदीला रवी आणि त्याची आई फार त्रास देत असतात. तिला चॉकलेट घेण्यासाठी उड्या मारायला लावतात आणि ज्यामध्ये आनंदीच्या जीवावर बेतलेलं असतं. आनंदी खूप थकलेली आणि खूप रडत असते. ती खाली बसलेली असते. त्यानंतर रवी तिला म्हणतो की तुझ्या आई आणि तुझ्या बाबांना आणि तुझी आजी देवाघरी गेलेली आहे. तशाच पद्धतीने तुझ्या भावनाईला सुद्धा मी देवाकडे पाठवणार आहे. तर तू तुझ्या भावनाईला यातलं काहीही सांगायचं नाहीये. त्यावेळेस आनंदी म्हणते की मी माझ्या भावनाईला हे सर्व सांगणार आहे की तुम्ही मला खूप त्रास दिलेला आहे. त्यानंतर रवी आनंदीवर खूप अत्याचार करतो आणि तिला भावनाला काहीही न सांगण्यासाठी बजावत असतो. तेवढ्यात तिथे भावना आनंदीला घ्यायला आलेली असते. काय आनंदी भावनाला झालेला प्रकार सांगणार का, हे पाहणं खूप रंजक ठरेल.